सगळ्यांचं स्वागत आहे. विषय असा आहे, सकाळी आता 5:30 वाजलेले आहेत, पण इतकं लवकर का? कारण की आमची मागच्या 48 तासामध्ये एक ट्रिप प्लॅन झाली आहे. मला आतापर्यंत माहिती फक्त रत्नागिरीपर्यंत जायचं आहे. त्याच्यानंतर काय प्लॅन आहे तो सगळा आपला पुढचे मित्र वगैरे आणि ब्लॉगमध्ये माहितीच पडणार आहे. फायनली सगळे पोरं रेडी झाले, बॅगा वगैरे सगळे आले आहे आणि आपण जवळजवळ 2 ते 3 दिवसासाठी येत नाही. त्यामुळे आपण आपले लवबर्ड्स राहुल शो यांनी पाळलेले जागलेले आहेत सकाळी सकाळी. त्यांना काही आपल्या ट्रिपमध्ये इंटरेस्ट नाही. बाकी सुळे साहेब अजून बाटल्या भरताय. हाय गाईज, देवकर साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. A few moments later. कुठेही टाइमपास करायचा नाही. आय एम नॉट ऑथराइज्ड ट्रिप प्लॅन पर्सन, बट still he involved in the trip and he's still regretting one his decision about one his decision. असं इंग्लिश घेऊ नको तुटक याला म्हणते IT मध्ये पोरं इंग्लिश बोलता येत नाही. तो ते IT मध्ये तुम्ही भावांनो, मी नाही IT. नाही मला सहा पडते. आमकी जरा या गाडीत आपण जाणार आहोत. पोर लगेच सेट करत आहे, तोपर्यंत आपण पण आपली बॅग सेट करून घेऊ. पार्क कनेक्ट मध्ये आलोय आपण आता याच्यासाठी, कारण की बाकीचे कार्यकर्ते इथून घ्यायचे, एवढेच झालेले आपण चौघ. आता ते इथून घेणार आणि इथून डायरेक्टली निघू आपण. CNG भरला आणि राहुल शिवे कुठं गायब झालाय आम्हाला दिसत नाहीये. राहुल शिवे अचानक पेमेंट करून गायब झालाय. व्यवस्थित घेऊ, मी टोपी काढली होती. आला आला, चला बसा पटकन. आता आपली ट्रिप स्टार्ट झालेली आहे, तरी सर्वांना विनंती आहे की आपण ट्रिपचा एन्जॉय घ्यावे, भांडण न करता. स्पेशली नाव नाही घेणार मी कोणाचं. सर्वांना विनंती करतो की आपण ट्रिपचा एन्जॉय घ्यावा आणि ट्रिपमध्ये भांडणं न करता सर्वांना कोऑर्डिनेशन करावं. आणि राहिलेले सूत्र मी अमित देवकर यांच्याकडे सोपवत आहे. ठीक आहे, थँक्यू राहुल. काही सगळ्यांनी लक्ष द्या, तिथे भांडण वगैरे काय जर झालं त्याला तिथे सोडण्यात येईल, जिथे भांडण झालं तिथे. ठीक आहे, तर कोणी भांडण करायचं नाही. दुसरी गोष्ट, विशेषतः आदित्य महाजन, तुम्ही त्यात जास्त असता. सेकंड गौरव पाटील. लक्षात नक्कीच साहेब. आणि कुठं आपल्या ज्या ट्रिप म्हणजे जे स्पॉट ठरलेले आहेत ते वेळेवरच झाले पाहिजे. तिथं जर जास्त वेळ घालवला तर पुढचा स्पॉट आपला होणार नाही. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. इकडे दे. आर यू ॲग्री विथ अमित देवकर डिस्ट्रक्शन, मिस श्वेता? ओके, आय हॅव प्रूफ ऑफ रेकॉर्ड. मिस गौरव, सॉरी मिस गौरव पाटील. बड़ा हरामी हो बेटा. मित्रांनो, आपण थांबलो होतो नाश्त्यासाठी. नाश्ता झालाय पोरांचा आता. आणि मागे पाच मित्र कोणतं टॉप आहेत जे आले आपल्यासोबत, त्यांना माहिती आहे. आणि थोडाच वेळ झाला ही ट्रिप चालून, पण पोरांची जागा बदल चालू आहे. आपण इकडे बसू आता या साईडने, म्हणजे कसं आपण व्ह्यू घेतोय मस्त. कोणावर वैयक्तिक टिप्पणी करू नये की ज्यामुळे आपली ट्रिप बार लागून जाते. नाही, ऐकणाऱ्यांनी ते वैयक्तिक घेऊ नये. जर त्यांना हा कन्सेंट साईन असला तरच मी कंटिन्यू करतो. चालेल? याला असतो तो. हा? याला असतो तो पुढचा. हा, MS 5 हा, चला. सारखे तेच ते घडे सगळे, तेच ते रोजचे रडे सगळे. सारखे तेच ते घडे सगळे, रोजचे तेच ते रडे सगळे. छान होती समोरची कविता, छान होती समोरची कविता, विसरलो मागचे धडे सगळे. वा, कविता नव्हती का इकडं बघ एकदा. हौस माझी फिटायची नाही,
शौक माझे महागडे सगळे. चाललेला मुशायरा माझा पाहत होते तिच्याकडे सगळे. मुशायरा म्हणजे ठीक आहे. Emotional damage. लोक आले किती किती गेले. लोक आले किती किती गेले. शेवटी काय आकडे सगळे. वा वा. अशा प्रकारे आम्ही देवकरची कविता म्हणून सगळ्यांना नाराज करून चेहरे पाडलेले आहे. कोणासाठी? गौरवसाठी. हा, गौरव सर. मला त्या फुलाची आतून इतकी आठवण येते. मला त्या फुलाची आठवण इतकी आठवण येते जशी पावसात भिजताना चहाची आठवण येते. तुला आहे का? एवढं काय वाटतंय. हसतेच ते हसते हसून म्हणजे तू हसण्यासाठी चाललंय ते एन्जॉय करायला पाहिजे ना सगळे. रिदम मध्ये तरी बाबा येतात. मला त्या फुलाची आतून इतकी आठवण येते जशी पावसात भिजताना फुलाची आठवण येते. प्रेमात पडताना तिला जगाची आठवण नव्हती. प्रेमात पडताना तिला जगाची आठवण नव्हती. विषय लग्नावर येतात तिला जगाची आठवण येते. उद्ध्वस्त लोकांच्या कथा सांगू नकोस आता. उद्ध्वस्त लोकांच्या कथा सांगू नकोस आता. फार नाही पण मला आता स्वतःची आठवण येते. गणपतीपुळ्याला प्रवेशद्वारापासूनच गर्दी दिसत आहे. लवकरच लाईन मध्ये लागावं लागेल. मित्रांनो, आता वाजले 4 आणि 4 वाजता आमचा प्लॅन झाला होता रत्नागिरीचा, पण मध्येच 3 वाजता गाडी वळवल्यामुळे आम्ही आलो इथं गणपतीपुळ्याला. दर्शन वगैरे झालंय आमचं आणि तुम्हाला मागचा सीन दाखवतोय. हे बघा, मंदिराच्या एक्झॅक्ट समोर बसलोय आम्ही आणि इकडे सनसेट आहे. इथं बाकीच्यांचा आपल्या ग्रुप मधल्यांचे चालू होतो. बाप्पांचं दर्शन घेऊनच आम्ही कोकणात पाय ठेवलेला आहे. बाकीचे लोक कुठे हो? बाकी आपला राहुल सुळे, राहुल सुळे इथेच आहे. अमित देवकर दिसत आहे. अमित देवकर तिकडे नवीन फ्रेंड्स बनवतोय. बाकीचे जर प्लॅन झाला तर आपण बीचवर पण जाऊ आणि नंतर आजच्या आपल्याला थोडे आरेवारेकडे जायचे. पोरांनो, आम्ही आलोय वारे बीचला, पण इथं सनसेट पाहायला आलो होतो. सन गायब होऊन गेला त्याच्यासाठी आमचा सनसेट कॅन्सल झाला. पोर अजून बी शोधताय सन कुठे आहे. फक्त आपल्याला बीच व्ह्यू घेता येणार आणि आरेवारेचा जो फेमस सीन तो इथून घेता येतो आपल्याला या पॉइंटवरून. आणि तिथं झिपलाईन वगैरे आहे, पण झिपलाईन आता बंद झाली आहे. आता इकडे कुठेतरी स्टेचं बघू. तर डायरेक्ट बीच वरून रूम मध्ये व्हिडिओ घेण्याचं, कारण की आता विषय असा झाला आहे की इथं आम्ही आलो इयर एंडला आणि त्यात रूम आमची बुकिंग नाही होती. प्लॅनच आमचा 2 दिवस आधी झाला आणि त्यात रूम बुकिंग नसल्यामुळे असले खतरनाक हाल झाले ना की कॅमेरा चालू करायची पण इच्छा नव्हती. आम्ही गेल्या आधी रत्नागिरी सगळं सिटी जवळ अर्धा तास 1 तास पायी फिरलो. नंतर पाटीलनं 50-1 जणांना कॉल लावले. आम्ही देवकरनं 20-25 जणांना कॉल लावले. शेवटी कसं तरी एक मॅडमचा नंबर भेटला पाटीलला आणि एक रूम भेटली आहे. रूम फक्त एवढी आहे. तर सुळे तर गेला आहे कामातून, पाटील नाही, सुळे संपलाय. बस 1, 2, 3, 4 बेड आहेत.
बेड किती राहू नसते बी बेड तरी ठीक होते आमच्यासाठी रूम आहे आता. पण देवकर साहेब या गोष्टीवर काय बोलणं तुमचं? काय नाही, खूप परिश्रमातून आम्हाला जी रूम भेटली तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण आमचे खूप प्रयत्न मोठमोठे होते. हा. कारण खूप ठिकाणी आम्ही चौकशी केली, कॉल्स केले, पण आम्हाला कुठंच रूम भेटले ना. रत्नागिरी शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला रूम भेटले ना, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण इथून पुढं कळलं आम्हाला ज्यावेळेस कोकणात यायचंय 2 ते 3 दिवस अगोदर रूम बुकिंग केलेली पाहिजे. नाही आपण कोकणात बरोबर आलोय, पण विषय असा आहे की टायमिंग चुकला आणि लय घाईत कार्यक्रम झाला आहे. गौरव पाटील तर ह्याचं काम मी आदित्य महाजनलाच देतोय. कारण हे काम मी गौरव पटेलला पण देणार नाही किंवा राम सुळेला पण देणार नाही. कारण गौरव पाटील आणि राहुल सुळेने आज दिवसभर खूप मेहनत केली. हो, आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे गौरव पाटील यांना एका मॅडमचा नंबर भेटल्यामुळे आम्हाला ही रूम फक्त भेटली आहे. त्यामुळे त्या स्पेशल मॅडम कोण असं नाव माहित नाही मला, पण त्यांचे मला नाव माहिती आहे. करतो. त्याच्यासाठी एवढंच. आपण उद्या सकाळी भेटू. ओके, जय महाराष्ट्र.